नमस्कार स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे वाघांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास करतायत, व्हिडिओ पाहतायत. व्हिडिओ बघितलाच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, कारण या भरतीत आपल्याला आपली पोस्ट, आपलं पद आपल्याला मिळवूनच राहायचंय. मित्रांनो, कालपर्यंत आपण संधी, वर्णमाला, उच्चार, स्थान असे अनेक घटक बघितले. आजपासून आपण शब्दाच्या जातींना सुरुवात करतोय आणि शब्दाची पहिली जात नाम या घटकाचा आपण विचार करतोय. आपल्यापैकी काही जणांना नाम अत्यंत सोपं जात असेल, सोपं वाटत असेल, पण परीक्षेमध्ये नाम आणि त्याच्या उपप्रकारांवर प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न आपल्याला हुलकावणी देऊन जातात. नुसतं प्रश्नांनाच हुलकावणी बसत नाही, तर त्यासोबत आपल्या करिअरला हुलकावणी बसत असते. त्यामुळे नाम हा घटक अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळात समजून घ्या. नाम कशाला म्हणतात तर आपल्याला माहिती आहे, पुस्तकवाले सांगतात की सृष्टीला ओळखणारा जो काही विकारी शब्द आहे याला नाम असं म्हणतात. ही झाली नामाची कन्सेप्ट. पण सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे नामाचे 3 प्रकार पडतात. नामाचे किती प्रकार पडतात मुख्य असं विचारलं तर नेहमी लक्षात ठेवा, नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे नामाचे 3 प्रकार पडतात. मग या तिघांमध्ये फरक काय? तिघांना लक्षात कसं ठेवायचं? कारण परीक्षेमध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं असतं, बाकी पर्याय तिथे असतात, उत्तर तिथे असतात. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, रनिंग नोट्स काढत राहा. व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत नाम या घटकावरचे पूर्णचे पूर्ण मार्क 100% तुमच्या खिशात असतील. सामान्य नाम कशाला म्हणतात तर पुस्तकात दिलेलं आहे, समूहाचा बोध होतो, जातीचा बोध होतो. पण माझ्या डोक्याला प्रश्न पडतो, समूहाचा आणि जातीचा बोध, मुलगा म्हटलं की कोणत्या समूहाचा बोध होऊ लागला, दगड म्हटलं की कोणत्या जातीचा बोध होतोय हे कळून येत नाही. त्यापेक्षा याला आपल्या गावठी पद्धतीत अगदी सोप्या याच्यात समजून घेऊया. सामान्य नाम कशाला म्हणतात तर ते पिढीजात नाम असते. पिढीजात नाम असते. याचा अर्थ आपला आजा एखाद्या गोष्टीला दगड म्हणत असेल, त्याचा आजा, आजाचा आजा ज्या गोष्टीला काहीतरी म्हणत आलेला आहे त्याला म्हणतात पिढीजात नाम. पिढीजात नाम असते, वंश परंपरेने चालत आलेले असते, वंश परंपरेने चालत आलेले असते. नेमकेपणा नसतो. नेमका कोण ते माहित नसतो. उदाहरणार्थ मुलगा म्हटलं याला फक्त कपडे घालून घ्या. मुलगा म्हटलं तर ज्याला आपला आजा मुलगा आणायचा, 2 हात 2 पाय 1 डोकं यासारखं, ज्याला आपला आजा मुलगा आणायचा त्याचा आजा मुलगा आणायचा, त्याचा आजा मुलगा आणायचा, असा एखादा घटक ज्याला म्हणतात पिढीजात नाम. पण मुलगा म्हटल्यावर नेमका कोण हे माहित नसत तर त्याला म्हणतात सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे असं नाम की जे वंश परंपरेने चालत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये नेमकेपणा नसतो. याच्या विरुद्ध विशेष नाम. आता विशेष नाम कशाला म्हणतात मित्रांनो तर ठेवलेले नाव असते. ठेवलेले नाम असते किंवा त्याला म्हणून बारसं घातलेलं नाम असतं. विशेष नाम म्हणजे ठेवलेले किंवा बारसं घातलेलं नाम असतं. समजा मुलगा हे झालं सामान्य नाम, पण या मुलाला काहीतरी विशिष्ट ओळख दिलेली आहे, विशिष्ट ओळख दिलेली असते, त्याला म्हणतात विशेष नाम. उदाहरणार्थ राहुल, भैरव, गंगा यासारखं बारसं घातलेलं किंवा दिलेलं नाव असेल, ठेवलेलं नाव असेल तर त्याला विशेष नाम म्हणतात. आता भाववाचक नाम कशाला म्हणतात हे पण अगदी सोपं आहे मित्रांनो. नामाचे मुख्य 3 प्रकार आपण लहानपणापासून अभ्यासतोय आणि अत्यंत सोपे आहेत. भाववाचक नाम कशाला म्हणतात ते बघूया. भाववाचक नाम कशाला म्हणतात तर गुणधर्म किंवा भावना असतात. गुणधर्म, भावना यांना दिलेले नाव असतात. मग ज्याला पाहता येत नाही, ज्याला पाहता येत नाही, चव घेता येत नाही, स्पर्श करता येत नाही, ज्याला पाहता येत नाही, चव घेता येत नाही, स्पर्श करता येत नाही, अशा व्यक्तीच्या वृत्ती, स्थिती, अवस्था किंवा गुणधर्मांना दिलेले नाव याला भाववाचक नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ प्रेमळ, शांती, शौर्य यासारखं हे कोणते नाम आहेत मित्रांनो तर हे भाववाचक नाम आहे.
भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असं म्हणतात. आणि परीक्षेत विचारलं जातं की जर भाववाचक नाम आहे धर्मवाचक नाम आहे तर खालीलपैकी कोणत्या नामाला धर्मीवाचक नाम म्हणतात? तर सामान्य नाम आणि विशेष नाम या दोघांना मिळून धर्मीवाचक नाम असं म्हटलं जातं. चालू रनिंग नोट्स काढून घ्या. अगदी सोपा प्रकारे सामान्य नाम कशाला म्हणतात? पिढी वंश परंपरेनं चालत आलेलं नाम असतं. विशेष नाम बारसं घातलेलं नाम असतं. पहिल्या दिवशी पहिला ला 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 यासारखं बारसं घातलेलं असतं, पाण्यात टाकलेलं असतं. भाववाचक नाम सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामध्ये जे पण घटक येतात त्यांचे गुणधर्म किंवा भाव भावना यांना दिलेलं नाव असतं. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, संज्ञा ज्या असतात कन्सेप्ट यांचं नाम याच्यात येतं. जसं की हवा, त्याच्यानंतर भूत, एखाद्या कोणती पण कन्सेप्ट असेल त्याचं नाव भाववाचक नाम या घटकामध्ये येत असतं. आता सामान्य नामाचे मुख्य दोन प्रकार पडतात, पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थवाचक आणि समूहवाचक पण अगदी सोपे आहेत, यांना 2 मिनिटात लक्षात ठेवून घेऊ. पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम कशाला म्हणतात? आणि दुसरं असतं समूहवाचक नाम. परीक्षेत यांच्या संदर्भात काय महत्वाचं आहे? पदार्थवाचक नाम कशाला म्हणतात? तर ज्याला लिटर, मीटर आणि ग्रॅम, ज्याला लिटर, मीटर, ग्रॅम इत्यादी एककांमध्येच मोजले जाते, म्हणजे ज्याला 1, 2 असं मोजता येत नाही, ज्याची गिनती गणना केल्या जात नाही, ज्याला कोणत्या ना कोणत्या परिमाणामध्येच मोजलं जातं त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ रेती. आपण असं म्हणतो का साखर? दुकानदाराला जाऊन असं म्हणतो की माझा सासरा आणलाय, मला साखरेची 13 दाणे दे, असं काही म्हणत नाही. रेती, साखर, कपडा, दूध यासारखं. मग मला सांगा समोसा हे पदार्थवाचक नाम आहे का? तर समोसा हे अजिबात पदार्थवाचक नाम नाही मित्रांनो. का नाही आहे? कारण एक समोसा दे असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे समूहवाचक नाम. समूहवाचक नाम कशाला म्हणतात? तर समान गुणधर्माच्या एकत्रित समूहाला, समान गुणधर्माचा समूह, एकत्रित समूह, समान गुणधर्माच्या एकत्रित समूहाला समूहवाचक नाम म्हणतात. ही झाली कन्सेप्ट. पण समजा पुष्पगुच्छ आहे, पुष्पगुच्छ, आता याच्यातलं पुष्प याला समूहवाचक नाम म्हणतात की गुच्छ याला समूहवाचक नाम म्हणतात? तर गुच्छ हे झालं समूहवाचक नाम. एकच क्वालिटी असणारे, एकच घटक असणारे पण अनेक जण एकत्र मिळून जे एक नाम तयार होतं त्याला म्हणतात समूहवाचक नाम. मग समूहवाचक नामामध्ये आणखी बघूया ताटवा. परीक्षेत काय विचारतात? फुलांचा गुच्छ, तर ताटवा कशाचा? मग ताटवा कशाचा? एकांशात लिहित चला. फुल झाडांचा एकत्रित समूह. बन, बन कशाचं असतं? केळीचं बन. रास कशाची असते? धान्याची, धान्याची रास असते. मग आता रास, बन, गुच्छ, ताटवा हे नाम एकवचनी आहेत की अनेकवचनी आहेत? याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. यानंतर मित्रांनो काही साधित प्रकार असतात. हे झाले नामाचे प्रकार. यानंतर साधित प्रकार असतात. साधित नाम. साधित काय असतं याच्यावर एकदा सांगतो. इथून पुढे साधित हा घटक तुम्हाला बऱ्याच शब्दाच्या जातींमध्ये दिसेल, त्यामुळे साधित कशाला म्हणतात हे लक्षात ठेवून घ्या. साधित म्हणजे शब्दाच्या इतर जातींपासून बनलेले शब्द. शब्दाच्या इतर जातींपासून बनलेल्या शब्दांना साधित, साधित असं म्हणतात. मग साधित नामामध्ये येतं विशेषण साधित नाम, म्हणजे मूळचे विशेषण असणारे शब्द, मूळचे विशेषण असणारे शब्द जेव्हा नामाचं कार्य करतात तेव्हा त्यांना साधित नाम असं म्हणतात. मग याला लक्षात कसं ठेवायचं? म्हणींसारखे वाक्य असतात. विशेषण ज्या नामाबद्दल माहिती द्यायला आलेलं असतं त्या नामाला खाऊन टाकतं. उदाहरणार्थ आंधळा मागतो 1 डोळा, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, 4 जे असेल ते. नकटीच्या लग्नाला, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, यासारखे म्हणींसारखे वाक्य विशेषण साधित नामांमध्ये येत असतात. आता इथं आंधळा हा हे विशेषण आहे, पण ते कुणासाठी आलेलं होतं? माणूस या नामासाठी. त्यानं माणूस या नामाचा लोप केला. आंधळा माणूस मागतो असं ते मूळचं वाक्य होतं, पण मूळ नामाला खाऊन टाकलं आणि विशेषणाने नामाची जागा घेतली, म्हणून त्याला म्हणतात विशेषण साधित नाम. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न असं म्हणायचं होतं. यानंतर दुसरं असतं धातू साधित. धातू साधित नाम. धातू साधित नाम कशाला म्हणतात?
तर मूळचे धातू असणारे शब्द, आता धातू कशाला म्हणतात तर आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे, कर्ता व कर्म कसं ओळखायचं, त्यात धातूची चर्चा केलेली आहे, ते एकदा बघून घ्या. धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. या क्रियापदाच्या मूळ रूपाला ने, उ, अ, न हे प्रत्यय लागून तयार होणारा शब्द नामाचे कार्य करतो, तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हणतात. उदाहरणार्थ गुरुजीचे वागणे, वागणे, मोठे प्रेमळ आहे, गुरुजीचे वागणे मोठे प्रेमळ आहे. तिचे बघणे घायाळ करून जाते, मग या वाक्यात बघणे, वागणे, बघणे, कर नाही त्याला डर कशाला, असं धातूंपासून बनलेला शब्द जेव्हा नामाची जागा घेतो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे अव्यय साधित नाम, शेवटचा प्रकार, आणि याच्यात काही अपवाद राहिलेत. अव्यय साधित नाम, अव्यय साधित नाम कशाला म्हणतात मित्रांनो, अव्ययापासून बनलेले शब्द असतात. सरळ सरळ वाक्य लक्षात ठेवायचं, संघ जिंकल्यामुळे त्यांची वाहवा झाली, मग या वाक्यातील वाहवा काय आहे तर अव्यय साधित नाम आहे, वाहवा झाली यासारखं. आता आणखी एक मुद्दा आता क्लिअर करतो, महत्वाचा मुद्दा आहे, लिहून ठेवा, नोट करा आणि कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे की मूळचं सामान्य नाम असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणतात. कधी म्हणतात, ज्यावेळेस ते एखाद्या व्यक्तीला दिलं जातं. ज्यावेळेस मूळचं सामान्य नाम असणारं नाम एखाद्या व्यक्तीला दिलं जातं त्यावेळेस ते विशेष नाम होतं. उदाहरणार्थ तारा, तारा म्हटलं खगोलीय गोल असतो, पण ज्यावेळेस ते एखाद्या मुलीला दिलं जातं, शेजारची तारा परदेशात राहते, त्यावेळेस या वाक्यामध्ये तारा हे विशेष नाम झालं. मग मूळचे नाम जर वाक्यात दिले तर त्यांच्यामध्ये बदल होत असतो. दुसरा प्रकार असतो विशेष नामाचं रूपांतर सामान्य नामात होतं. कधी होतं, एक तर अनेक वचन झालं तर, नाहीतर टोमने मारले, गुणधर्म दाखवण्यासाठी केलं. तुझे वडील जमदग्नीच आहे, मग त्याच्या वडिलाचं नाव जमदग्नी असतं का तर नाही, पण जमदग्नी म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य यासारखं टोमने मारण्यासाठी किंवा अनेक वचन केलेलं असेल तर, जसं की आमच्या वर्गात 5 पाटील आहे, 5 पाटील पैकी नेमका कोण हे माहित नसतं, अनेक वचन झालं तर विशेष नामाला सामान्य नाम म्हणायचं असतं. तेच मुद्दा परत भाववाचक नामाचं रूपांतर सामान्य विशेष नामात होतं. कधी जर भाववाचक नाम असलेलं नाम एखाद्या मुलाला एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं असेल तर त्याला विशेष नाम म्हणत असतात. यासारखं नाम अगदी सोप्या पद्धतीत कमी वेळेत लक्षात ठेवा. व्हिडिओच्या रनिंग नोट्स परत काढा, एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि रनिंग नोट्स नसेल काढल्या तर परत व्हिडिओ लावा, परत बघा आणि इतरांनाही पाठवा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.